नित्यपाठाच्या 42 ओव्या. ओम नमो जी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंभदाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद विलासा माया चक्रचाळका विनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोजदमना शुद्ध चैतन्या मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संख्यते अथवा हास्यमिषे करुणी भलत्या मिषे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागुण झगटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमरकाया होय यथार्थ औषध नेणता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिवमंगलधामा निजजन तारका आत्मा रामा चरांचर फलांकित कल्पद्रुमा नामा नामा अतीता हिमाचल सुत मनरंजना स्कंदजनका शपरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती अमान्याय न कळे तुझे आधी मध्यावसान आपणची सर्वा करता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्तांचे मानस तेथेच प्रकटसी जगन्विन्यास सर्व काळ भक्तकार्यास सांगे उडी घालीसी सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतराते बहुशास्त्र वक्ते नर प्रायचित्ताचा करीते विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावर प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रमुक नृकुतना मदमत्सर काणना दहना निरंजना भवभयहारका हिमाद्री जामाता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ रंजना त्रिनेत्रा त्रिदोष रमणा त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अर्धकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिदे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदी दिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भाणू तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूता दिनाता मूर्ता मूर्ते त्रैमूर्ते परमानंद परमपवित्र परात्परा पंचदशनेत्रा पशुपते पय फेनगात्रा परममंगला परम ब्रह्मा जय जय ब्रह्मानंद मूर्ती तू वेदवंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाध नीती कथिलीसी जय जय भस्मोंदुलिंतांगा योगध्येया भक्त भवगंगा सकल जन आराध्यलिंगा नेई वेगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धीक ग्राम धीक आश्रम धीक गृह पर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिवशिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्ते विषय गुंते तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचाणना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना लोभांधकारका चंडकीर्णा धर्मवर्धना दशभूजना मत्सर विपुण कृशा दंभनग भेदका सहस्त्रनयना लोभसागरा महाशोषणा अगस्त महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागवंदा दिनोद्धारा रुंडमालांकित शरीरा
ब्रह्मानंदे दयानिदे धन्य धन्य तेची जन शिवभजनी जे पारायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करती पे सुत सांगे शोणकादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्याच्या पुण्याशी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वदती शुक्रदहिण केवळ तयाचे घेता दर्शन तरीती जन तत्काळ ब्रह्मांदी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुणा याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र तो अंत्या जाऊन अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्य तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थनयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमाग वंद वर्णिता जो जगतात्मा सदा शिव जयाची वंदिती कमलोदय गजास इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्दी जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटे रक्षिष भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागुणी शरण निघालो असे मे दीन तरी या संकटातून काढून पूर्ण रक्षसी ब्रह्मानंद वदे म्हणे श्रीधर या 42व्या समग्र शिवलीला अमृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीला अमृताचे आणि 42व्याचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी सुरक्षा गाळुनी शर्करा काढिजे त्यातुनी तेवीची हे शिवलीलेतून सार काढिले सज्जनात कोणी व्यवहारी कुंतित म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करती ग्रंथ विस्तृतो म्हणूनिया हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पठनार्थ श्री शिवलेच्या सारभूत ऐशा या ओव्या रचियल्या नित्य समस्त नो हे पठन तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुणी मनोरथ पूर्ण होतील. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. असेच नवनवीन स्तोत्र ऐकण्यासाठी भक्तिरस विथ यामिनी या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.